साईनाथ खंडेराय, बिलोली शहरातील नागरिक आहे। मलाही काही दिवसानंतर इथं यावं लागेल, जे की मी ठिकाण सांगणार आहे। आज बिलोली येथील सार्वजनिक स्मशानभूमी येथे आलो असता मला असं दृश्य समोर आलेलं आहे की या दृश्य आपण एक 2 मिनिटानंतर दाखवतो, पण मी माझं सांगतोय। सार्वजनिक स्मशानभूमी येथे आज कित्येक जातीय लोकांचे इथं अंतिम संस्कार करण्यात येत आहे। या ठिकाणी रात्रीच्या वेळेला अंतिम संस्कार करत असताना लाईटची सोय नव्हती, म्हणून मी स्वतः याच्या नगरपालिकेच्या मागे लागून या ठिकाणी लाईटची सोय करून घेतलो, बोर मारून पाण्याची सोय केलो होतो। पण आपल्या बिलोली शहरातील नागरिकांना सुविधांचा फायदा न होऊ देण्यासाठी काही चोर लोक जे काम करत आहेत त्याचं दृश्य दाखवतो। सौर ऊर्जेचा पॅनल या ठिकाणी बसवलेला होता, हे पाहू शकता तुम्ही। सौर ऊर्जेचा खंबा त्याला वाकून तोडून या खंब्याला चोरून नेण्यात आला। मला एक विचारायचं आहे, एखाद्या माणसाला रात्रीच्या वेळेस अंतिम संस्कारासाठी आल्यानंतर एखादा जर विषय साप चावला असेल किंवा दुखापत झाली असेल तर त्या ठिकाणी त्रास कोणाला होणार आहे? नागरिकांना होणार आहे। पण या ठिकाणी नगरपालिकेचा एकही कर्मचारी नसल्या कारणामुळे आज खंब्यावरचे लाईट, सौर ऊर्जेचे पोल आणि काही ठिकाणी पाहू शकता तुम्ही झाडाला पाणी नसल्यामुळे झाडंसुद्धा वाळून गेलेले आहेत। अक्षरशः या स्मशानभूमीची एवढी दयनीय अवस्था झालेली आहे की आपण पूर्ण कचरा म्हणजे ते कचराकुंडी झालेली आहे। काही जणांची त्या ठिकाणी सुद्धा स्मशानभूमीचे म्हणजे त्यांचं ह्या सार्वजनिक स्मशानभूमी येथे येऊन शासनाने पाहणी करावी। चोरांचा CID मार्फत का होईना नागरिकांना फायदा व्हायसारखं योजना मिळवून द्यावी, त्या चोरांना पकडून सगळ्यांसमोर आणून त्याचं धीड काढावी। असंच माझं लोकांपुढं आणण्याचं काम मी साईनाथ खंडेराय, माझ्यासोबत माझे बंधू शेख जावेद हे राहणार आहेत व आहेतच। असेच तुम्हाला पुढील बातम्या देत असतो। धन्यवाद।